नमस्कार. राकेश हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो. त्याची अवस्था आता अशी असते की त्याच्या डोक्यावरती सगळे केस काढून टाकण्यात आलेले असतात. त्याने जबरदस्त असा प्लॅन तयार केलेला असतो. तो असं चित्र निर्माण करणार असतो की ज्यात त्याला काही आठवत नाहीये आणि अगदी तसंच तो आता तिथे पडून असतो. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरीची एंट्री त्या हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळेला राकेश ईश्वरीला ओळखच दाखवत नसतो. ईश्वरी म्हणत असते, राकेशजी, हे तुमचं जे काही चाललंय ना ते बंद करा. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा हा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्हाला एक आयती संधी मिळाली आहे. या सगळ्यापासून पळण्यासाठी पळवाट शोधताय तुम्ही ना, पण लक्षात ठेवा, मी ईश्वरी आहे. मी तुम्हाला सहजासहजी यातून सुटू देणार नाही. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही नाटकं केलीत तरी तुमचं प्रत्येक पाऊल तुम्हाला हाणून पाडणार आहे मी. त्यावर राकेश मात्र ईश्वरीला अजिबातच ओळख दाखवत नाही आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते, बघा, शेवटचं विचारते तुम्हाला, काय करणार आहात तुम्ही? ओळख दाखवणार आहात की नाही? आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरीला राकेश ओळख दाखवणारच असतो. तेवढ्यात मागून अंजलीची एंट्री आतमध्येच होणार असते. राकेशने ते बरोबर पाहिलेलं असतं. राकेश स्वतःशी बोलत असतो, अरे बाप रे, बरं झालं मी या ईश्वरीला ओळख नाही दाखवली, नाहीतर या अंजली समोर चांगलाच माझा पचका झाला असता. अशातच आता ईश्वरी म्हणत असते, बोला ना राकेशजी, बोला. तुम्हाला काय वाटतंय अशा पद्धतीने तुम्ही गप्प राहाल तर आम्हा सगळ्यांना तुम्ही उल्लू बनवाल? त्यावर लगेचच आता मागून अंजली पुढे येते आणि बोलू लागते, ईश्वरी, काय चाललंय तुझं? माझ्या नवऱ्याची अशी अवस्था केल्यानंतरही तू त्यांना त्रास देतेस. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई, मी राकेशजींना त्रास देत नाहीये. त्यावर अंजली म्हणत असते, जर तू यांना त्रास देत नाहीयेस तर आता काय करत होतीस? तुझ्यामुळे झालेला ऍक्सिडेंट आणि त्यानंतर त्यांची ही अशी झालेली अवस्था, या सगळ्याला फक्त आणि फक्त तू कारणीभूत आहेस, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यावर ईश्वरीला आता नेमकं काय बोलावं सुचत नसतं. राकेश मात्र मस्तपैकी सगळं काही ऐकत असतो, पण जणू तो एकदम वेगळ्याच स्टाईलमध्ये आता असं बोलू लागतो, काय चाललंय तुमच्या दोघांचं? कोण आहात, कोण तुम्ही दोघी? त्यावर अंजली म्हणत असते, अहो असं काय करताय? मी अंजली, तुमची बायको. त्यावर लगेचच आता हा जो राकेश असतो तो म्हणत असतो, अंजली, माझी बायको? माझं लग्न झालंय? अशातच आता अंजली म्हणत असते, अहो असं काय करताय? आपल्याला एक मुलगी सुद्धा आहे. हे वाक्य ऐकल्यावर राकेश स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणत असतो, मला काहीच कसं आठवत नाही, मी ते कधीपासून आहे. आता राकेश वेगवेगळं वाक्य बोलायला लागतो. तो अंजलीला जाणून बुजून कन्फ्यूज करत असतो, पण ईश्वरीला सगळं काही कळून चुकलेलं असतं. राकेश हा मुद्दामून सगळं करतोय. या सगळ्या गोष्टींपासून त्याला पळायचं आहे. अशातच आता ईश्वरी मनातल्या मनात बोलते, राकेश, तुला करायची तेवढी नाटकं कर, नाही तुझं बिंग फोडून अंजली ताईंसमोर तुला उघडा पकडा केली तर नावाची ईश्वरी नाही. अशातच आता अंजली ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याची ही अवस्था झाली आहे. मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे, आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा आणि हात जोडते मी तुझ्या समोर, इथे पुन्हा नाही आलीस ना तरी चालेल. माझ्या नवऱ्याला त्रास द्यायला या ठिकाणी येऊ नकोस. ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे अंजली ताई, आज तुम्हाला या माणसाने पूर्णपणे गुंडाळण्याचा जो काही प्रयत्न केलाय ना, त्या प्रयत्नात तरी तो सध्या यशस्वी आहे. पण त्याचा हा प्रयत्न मी हाणून पाडणार
आणि सत्य काय आहे हे तुमच्या समोर मी उघड करणार. त्यावर आपण पाहतोय ईश्वरीला अंजलीने समोरचा दरवाजा दाखवलेला असतो. ईश्वरी त्या दरवाज्यातून बाहेर जाते. इकडे आपण पाहतोय आता अंजली जवळ आहे. राकेश स्वतःशी बोलत असतो, वाह वाह बायको, काय कमाल केलीस तू. म्हणजे मी जे नाटक करत आहे ते नाटक एकदम परफेक्ट मी वठवत आहे, याच तू आता मला जिवंत उदाहरण दिलंस. त्यावर अंजली लगेचच म्हणत असते, काय हो, काय तुमची अवस्था, मला तुम्हाला अशा अवस्थेत नाही बघवत आहे, प्लीज लवकर बरे व्हा ना तुम्ही. त्यावर राकेश म्हणत असतो, प्लीज तुम्ही लांब बसा ना, मी तुम्हाला नाही ओळखत. त्यावर अंजली म्हणत असते, अहो तुम्ही नाही ओळखत असं म्हणताय तुम्ही, पण निदान हा तरी विचार करा, माझं तुमच्याशी काहीतरी नातं असणार आहे म्हणून तर मी तुमच्या बाजूला बसले आहे ना. आणि मला सांगा, तुम्हाला आठवत नाहीये म्हणून काय मी तुम्हाला असं वाऱ्यावर सोडायचं का. त्यावर राकेश म्हणत असतो, ठीक आहे तुम्ही म्हणताय सगळं पटतंय मला, पण मला ना मुळात जोपर्यंत काही आठवत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यापासून लांब बसलात ना तर आवडेल मला. त्यावर अंजलीचं म्हणणं असं असतं, ठीक आहे मी इथून थोडंसं लांब बसते, पण मला तुमची काळजी घेण्यापासून मला थांबवू नका. त्यावर राकेश म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरी हॉस्पिटलच्या बाहेर बसलेली असते आणि तेवढ्यात अर्णव आलेला असतो. अर्णव ईश्वरीला पाहतो. तो म्हणत असतो, काय मिस इंदोर, चेहरा पाडून का बसली आहेस तू. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर बरं झालं तुम्ही इथे आलात. अर्णव सर आता आर त्या पार झालंच पाहिजे. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर नेमकं कशाबद्दल बोलताय, हे जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला त्या आर पार साठी कशी काय मदत करू शकतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर त्या नालायक राकेशचं अति होत आहे, आता तर त्याला चांगलाच फटका दिला पाहिजे. त्यावर अर्णव म्हणत असतो, नेमकं काय झालंय. आता ईश्वरीने सांकेतिक भाषेमध्ये अर्णवला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं. अर्णव सगळं काही ऐकतो आणि म्हणत असतो, मिस इंदोर आता तर तू काही काळजी करू नको, बघ काही तासांनीच या राकेशचं बिंग आपण फोडलेलं असेल आणि त्यानंतर ताई स्वतः त्या नालायकाचं थोबाड फोडेल. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर जे काही कराल ना ते विचारपूर्वक करा, कारण तो नालायक खूपच हुशार आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, ठीक आहे. अशातच आता बाजूने जाणाऱ्या वॉर्डबॉयला अर्णवने थांबवलेलं असतं आणि त्याला असं म्हटलेलं असतं, हे बघ माझं एक महत्वाचं काम आहे, ते काम जर तू अगदी चोख पार पाडलंस ना तर मी तुला 10 ते 20 हजार रुपये देईन. त्यावर तो वॉर्डबॉय म्हणत असतो, अहो काम काय ते सांगा. अर्णवने त्या वॉर्डबॉयला म्हटलेलं असतं, मी तुला एक स्पाय कॅमेरा देतो, तो स्पाय कॅमेरा राकेश ज्या वॉर्डमध्ये आता ऍडमिट आहे ना तिथे लावायचा, जेणेकरून प्रॉपर तिकडचं सगळं शूट झालं पाहिजे. त्यावर तो वॉर्डबॉय म्हणत असतो, ठीक आहे ना, एवढंच काम करायचं आहे ना, करतो मी, ते माझ्यासाठी काय कठीण नाहीये. अर्णव म्हणत असतो, मग हे घे, आत्ताच्या आत्ता अमुक ठिकाणी जा, तिथून हा कॅमेरा घे आणि लगेचच त्या पद्धतीने लाव. वॉर्डबॉय लगेचच आता त्या ठिकाणी जाऊन तो कॅमेरा घेऊन आलेला असतो आणि मग त्या राकेशच्या रूम मध्ये जाऊन अलगद त्याने तो कॅमेरा लावलेला असतो. राकेशला या गोष्टीचा थांगपत्ताही नसतो. इकडे आपण पाहतोय आता अर्णवला तो वॉर्डबॉय येऊन म्हणत असतो, सर तुम्ही सांगितलेलं काम मी केलंय, माझे पैसे. अर्णवने लगेचच आता खिशातून पैशाचं बंडल काढलेलं असतं आणि वॉर्डबॉयच्या हातावर टेकवलेलं असतं. वॉर्डबॉय खुश होतो आणि म्हणत असतो, सर असंच नेक्स्ट टाइम काय काम असेल तर मला सांगा हा. त्यावर अर्णव म्हणत असतो, ओके नक्की. त्यावर अर्णवला ईश्वरी म्हणत असते, सर आता पुढचा काय प्लॅन आहे तुमचा. त्यावर अर्णव म्हणत असतो, ईश्वरी आता प्लॅन व्हिडिओ शूट झाल्यानंतर. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर तुम्हाला काय वाटतंय, खरंच तुम्हाला जसं वाटतंय तसं त्या व्हिडिओमध्ये हा नालायक बडबडल
बोलेल? त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, हो 100% बोलणार म्हणजे बोलणार. अशातच आपण पाहतोय आता त्या ठिकाणी वल्लरी आलेली असते. वल्लरी म्हणत असते, अर्णव अर्णव जावई बापू आहेत कुठे? त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, मामी ते समोरचं वॉर्ड दिसतंय त्या वॉर्डमध्ये. वल्लरी म्हणत असते, अर्णव मी आलेचा त्यांना भेटून, नाहीतर त्यांना वाईट वाटायचं ना. त्यावर ईश्वरी अर्णवला थांबवण्याचा प्रयत्न करत असते की अर्णव सर काय करताय? तुम्ही वल्लरी मामीला त्यांच्याकडे का पाठवताय? त्यावर अर्णव म्हणत असतो, मी सिंधूवर जरा शांत राहा. जाऊ दे वल्लरी मामीला. मला वल्लरी मामीवर देखील थोडा संशय आहे. आणि अशातच आता वल्लरी वॉर्डमध्ये शिरते तर तिथे अंजली असते. अंजलीला बघून वल्लरी म्हणत असते, काय ग अंजली, जावे पुन्हा बरे आहेत ना? त्यावर अंजली म्हणत असते, मामी काय सांगू, बघ ना यांची अवस्था अशी आहे ना की यांना काहीच आठवत नाहीये. हे मला त्यांच्या बाजूला सुद्धा बसून देत नाहीयेत. म्हणतात की जोपर्यंत मला काही आठवत नाही माझ्या बाजूला कोणी बसू नका. त्यावर वल्लरी म्हणत असते, अहो जावई बापू असं कसं म्हणू शकता तुम्ही? अंजली तुमच्या लग्नाची बायको आहे आणि मला ओळखलेत ना, मी तुमची मामी. मामी तुमच्या बायकोची मामी, तुमची मामे सासू काय? त्यावर लगेचच आता हा राकेश म्हणत असतो, अहो नाही ओळखली हो. तुम्ही लोक असे एक एक करून मागणं येत आहे, मला ओळखली का, मला ओळखली का? खरंच जर मला आठवत असतं तर मी तुमच्या लोकांशी नसतो बोललो का? त्यावर वल्लरीला आता थेट असं वाटलेलं असतं की हा राकेश जरा बोलत नाहीये, याला बोलतं केलं पाहिजे. आणि अशातच आपण पाहतोय आता वल्लरीने अंजलीला असं म्हटलेलं असतं की अंजली जरा बाहेर जाशील का? मला जरा जावयाशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. त्यावर अंजली म्हणत असते, ठीक आहे मामी. आणि अशातच आता मामी आतमध्ये बोलणार आहे म्हणून अंजली बाहेर जाऊन बसते. वल्लरी लगेचच म्हणत असते, जावई बापू आता तरी बोलाल ना, तुमच्या बायकोला बाहेर पाठवली आहे मी. त्यावर राकेश म्हणत असतो, अहो काय चाललंय तुमचं, मी नाही ओळखत तुम्हाला. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, जावई बापू एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला ना चांगलंच ओळखते. तुम्ही आता जी काही नाटकं करताय ना ती नाटकं तुम्ही माझ्यासमोर करू नका, कारण माझं डोकं फिरलं ना तर तुमचं हे नाटक आत्ताच्या आत्ता मी उघडं पाडीन. त्यावर मात्र राकेश मनातल्या मनात बोलत असतो, अरे बाप रे, ही तर खूपच डेंजरस आहे. आता नेमकं काय करणार आहे ही? त्यावर लगेचच वल्लरी म्हणत असते, बघा शेवटचं विचारते, तुम्ही मला रिप्लाय देणार आहात की नाही, माझ्याशी नीट बोलणार आहात की नाही? त्यावर लगेचच आता राकेशकडनं काहीच रिप्लाय येत नाहीये. त्यावर वल्लरी म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही खरे वकील नाही आहात हे आत्ताच्या आत्ता मी अंजलीला जाऊन सांगणार आहे आणि नेमकं तुम्ही काय करता हेही सांगणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर राकेश लगेचच म्हणत असतो, वल्लरी मामी असं काय करताय, बसा इथे बसा प्लीज, कोणालाही कळून देऊ नका की हे सगळं माझं नाटक आहे. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, अहो मला माहिती आहे, पण निदान माझ्याशी तरी अशा प्रकारची नाटकं करू नका. तुमचा जो काही प्लॅन असेल त्या प्लॅन मध्ये मला सामील करून घ्या. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जो काही आपल्याला प्रॉफिट होईल तो वाटून घेऊ ना. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, कसलं प्रॉफिट? त्यावर वल्लरी म्हणत असते, मला माहिती आहे तुम्हाला या अर्णवची सगळी संपत्ती हडप करायची आहे. अहो करा ना, माझी देखील तुम्हाला साथ असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या संपत्तीमध्ये 50% वाटा माझा असेल, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेश मनातल्या मनात बोलत असतो, या बाईच्या मदतीने जर मला या अर्णवची संपत्ती मिळणार असेल तर आधी संपत्ती तर हातात येऊ दे. एकदा का संपत्ती हातात आली का या बाईला देतो मग लाथ. आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते, काय कसला विचार करताय? त्यावर राकेश म्हणत असतो, मामी डन डन, काळजी करू नका, मी तुम्हाला 50% वाटा देणार म्हणजे देणार. अशातच आपण पाहतोय आता वल्लरी म्हणत असते, चला तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा, नाटक तुमचं चालू असू दे, आता बाहेर जाऊन मी नाटक करते.
की जावई बापूंची काय अवस्था केली आहे त्या ईश्वरीने, असं तसं सगळं बिल त्या ईश्वरीवर फाडते आणि अर्णवची संपत्ती मिळवते. त्यावर लगेचच राकेश जा तुम्ही बाहेर असं प्रेमाने म्हणतो आणि मग वल्लरी तिथून बाहेर पडते. इकडे आपण पाहतोय आता अर्णव हा अंजलीला म्हणत असतो, ताई चल आतमध्ये, आपल्याला आता जिजूंशी बोलावं लागेल, त्यांना बोलतं करावं लागेल. त्यावर अंजली म्हणत असते, नाही ना, तुझे जिजू काहीच बोलत नाहीयेत, त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे, ते मला देखील ओळखत नाहीयेत. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई माझ्या बरोबर आत तर चल. आता दोघेही आत येतात. राकेश पुन्हा त्याच नाटकाचा आपला प्ले सुरू करतो. अर्णव म्हणत असतो, आता खरं काय ते माझ्या ताईसमोर तुम्ही उघड करणार आहात का? त्यावर लगेचच अंजली म्हणत असते, अर्णव असं काय बोलतोयस तू? खरं तर त्यांना काहीच आठवत नाहीये. त्यावर अर्णव म्हणत असतो, थांब ताई. अर्णवने लगेचच आता तो स्पाय कॅमेऱ्याचं सगळं रेकॉर्डिंग अंजली समोर प्ले केलेलं असतं आणि राकेशचा खरा चेहरा अंजली समोर उघड केलेला असतो. अंजलीने वल्लरी आणि राकेशचं सगळं बोलणं व्हिडिओमध्ये पाहिलेलं असतं आणि त्यानंतर अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. अंजली म्हणत असते, काय हो, काय आहे हे सगळं? म्हणजे तुम्ही आता आतमध्ये मामींशी हे सगळं बोलत होतात माझ्या भावाच्या प्रॉपर्टी बद्दल? म्हणजे माझ्याशी तुम्ही नाटक करताय? त्यावर लगेचच आता राकेशला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि त्याचा चांगलाच प्लॅनचा बच्चाबोळ झालेला असतो. अर्णव म्हणत असतो, ताई इतक्या दिवसांपासून नाही तर इतक्या महिन्यांपासून तुला मला हेच दाखवायचं होतं की हा जो माणूस आहे ना, हा माणूस दिसतो तसा नाहीये, एक नंबरचा लबाड लांडगा आहे आणि हा आपल्या प्रॉपर्टीवर आधीपासून टपलेला आहे. आणि तुला खरं सांगू का, हा वकील नाहीये, लक्षात ठेव, याने तुझा फक्त वापर केलाय. आता अंजली म्हणत असते, अर्णव जर असं असेल ना तर आत्ताच्या आत्ता या नालायकाला चांगलं तुडून पोलिसात दे. अर्णव म्हणत असतो, ताई त्याची काळजी तू करू नकोस, मी याला चांगलं सोलून पोलिसात देणार आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून ईश्वरी आलेली असते. ईश्वरीने हातात बेल्ट आणलेला असतो. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, या बेल्टने आधी याला फोडून काढा आणि याला जाणवू दे की याने खरंच काय केलंय ते. त्यानंतर अंजली म्हणत असते, ईश्वरी तुझ्यावर या नालायकाने आरोप केले होते ना, तूच आधी याला फोडून काढ. अशातच आता ईश्वरीने 2 ते 4 फटाफट फटके मारल्यावर राकेश चांगला नाचायला लागतो. अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर, आता माझी बारी. अर्णवनेही चांगला त्याला चोपटलेला असतो. मित्रांनो, आजच्या या भागात तुम्हाला अर्णवने जी ट्रिक लावली स्पाय कॅमेऱ्याची ती कशी वाटली आणि या राकेश बरोबर नेमकं अर्णव ईश्वरीने काय केलं पाहिजे, कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.